पुढची बातमी उद्धव ठाकरेंची आहे। ओमराजे निंबाळकरांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी आपण ओमराजेंवर टीका करणार नाही असं वक्तव्य केलंय। धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात या रिपोर्टमधून। खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांची चाचपणी केली। मातोश्रीवर धाराशिव जिल्ह्यातले नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी ठाकरेंनी शिवसेना ही तळपती तलवार असून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या अशा सूचना केल्या। ओमराजे निंबाळकर यांच्यावर मी टीका करणार नाही, तो आपल्यात होता, आपल्याला लढायचं आहे, तुम्ही मनानं इथे आहात ना, अशी विचारणाही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केली आहे। धाराशिव हा आपला बालेकिल्ला आहे। मी दौरा केला तेव्हा धाराशिव जिल्ह्यात चांगला उत्साह होता, तोच उत्साह कायम ठेवा। शिवसेना ही तळपती तलवार आहे, ती तशीच राहिली पाहिजे। शिवाय शिवसेना ही सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारी एक संघटना आहे। जनतेचे प्रश्न सोडवा, यासह शेतकरी कर्जमाफीवर लक्ष द्या, रस्त्यावरील खड्डे आणि इतर कामांवर लक्ष द्या, अशाही सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या। धाराशिवच्या काही पदाधिकाऱ्यांचाही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। 2019ला कैलास पाटलांविरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांनी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। तसंच भाजपच्या रामेश्वर शेटे यांनीही ठाकरेंचा भगवा हाती घेतलाय। धाराशिव जिल्हा हा पहिल्यापासून शिवसेनेचा म्हणजेच ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आता आपण बघतोय की ओढा जास्त हा पहिला पक्षप्रवेश आहे, इथून पुढच्या काळात अनेक पक्षप्रवेश होतील आणि धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, कालही होता, आजही आणि उद्याही राहील, यासाठी शिवसैनिक प्रत्येक शिवसैनिक कामाला लागलेला आणि तशाच पद्धतीनं सगळ्या म्हणजे जे काही मध्यंतरीच्या काळात काही लोक शिवसेनेपासून लांब गेली होती तीही परत शिवसेनेत येत आहेत आणि भाजपमध्ये सुद्धा लोक परत शिवसेनेत येत आहेत। धाराशिवमधले राष्ट्रवादी आणि भाजप जे आहे ते काही जे प्रतिनिधी आहेत ते सध्या ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। वैराग नगरपंचायत जे आहे तिथले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी प्रवेश केला आहे। भविष्यात आपल्याला दिसेल, पण ज्यांना इच्छा आहे, ज्यांना यायचं आहे, त्याच्या बाबतीत कोण त्यांना काय रोखायचं काही कारण नाही। निश्चितपणे शिवसेनेची ताकद वाढण्याच्या दृष्टीनं, संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले आहेत निवडून, त्यांच्या मतदारसंघातली काही कामं असतील ते सत्तेचा वापर करून शासन दरबारी मांडून ती कामं करून घेण्याच्या दृष्टीनं जे करणं आवश्यक आहे ते निश्चितपणे आम्ही करू। तर सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील किती स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आपल्या सोबत आहेत याची चाचपणी उद्धव ठाकरे करतात। पण बऱ्यापैकी पदाधिकारी ठाकरेंसोबत आहेत हे मातोश्रीच्या बैठकीतनं समोर आलं। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।